मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये अनुसूचित जाती अर्थातच SC प्रवर्गातील UPSC विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. बार्टी पुणेमार्फत UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स 2026साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना 50,000चे एक रकमी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहेत. त्याच बाबतीतला आजचा आपला हा व्हिडिओ आहे. आणि आता बघूया आपण डिटेलमध्ये कोण अर्ज करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील असाल तर UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मेन्ससाठी तुम्ही पात्र ठरले असणार तर तुम्ही याकरिता अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ घेऊ शकता. पात्र उमेदवारांना ₹50,000 इतकी एक रकमी आर्थिक मदत बार्टीमार्फत दिली जाणार आहे. ज्यामुळे मेन्स परीक्षेच्या तयारीसाठी अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला करता येईल. आणि आता पुढील विषय म्हणजे तुम्हाला अर्ज कसं करायचं आहे. तर अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे तुम्हाला आवश्यक असतील. जसं की जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर, डोमेसाईल सर्टिफिकेट, DAFI आणि पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत आणि जी UPSC प्रिलिम्स तुम्ही दिलेली आहे 2026मध्ये त्याचा तो ॲडमिट कार्ड तुम्हाला लागणार आहे. ही सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड करून स्कॅन करायची आहेत आणि अर्जासोबत ईमेलद्वारे पाठवायची आहेत. ईमेलची लिंक इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे बघा. इथे जी स्कॅन करायचं आहे आणि ही जी मेल ID दिसते तुम्हाला निळ्या अक्षरांमध्ये इथे तुम्हाला ती सेंड करायची आहे. आणि ही तुम्हाला फॉर्म कसं डाउनलोड करायचं आहे ते तुम्ही बघू शकता. यामध्ये इथे तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे आणि ही सगळ्या गोष्टी तुम्हाला 15 जुलैच्या आधी करायच्या आहेत. म्हणजे अप्लिकेशन तुम्हाला 15 जुलैच्या आधी तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. तर अर्ज कसं मिळवायचं मी तुम्हाला सांगते बघा. बार्टीच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे, व्हिजिट करायचं आहे. त्यानंतर नोटीस बोर्डमध्ये उपलब्ध नोटीस बोर्ड तुम्हाला दिसेल तिथून तुम्हाला फॉर्म जो आहे तो डाउनलोड करायचा आहे. ठीक आहे. इथे पूर्ण देण्यात पण आलेलं आहे. ठीक आहे. आणि मग ते अर्ज डाउनलोड करून त्यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट मी सुरुवातीला सांगितलेले आहेत बघा, इथे डॉक्युमेंट तुम्हाला देण्यात आलेले आहेत. ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून लिंक करून तुम्हाला स्कॅन करून मग त्या गोष्टी मेल करायच्या आहेत. ठीक आहे. मेल करण्यासाठी पण इथे ID तुम्हाला देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि इथे काय लागणार आहे हे अर्जासाठी ते इथे देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे कुठले डॉक्युमेंट लागणार आहे ते देखील इथे क्लिअरली मेन्शन करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही शिष्यवृत्ती योजनेचा फायदा घेऊ शकता. जर तुम्ही SC कॅटेगरीचे आहात आणि तुम्ही UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2026ची एक्झाम क्लिअर केलेली आहे तर तुम्ही नक्की न चुकता या संधीचा फायदा घ्यायचा आहे. आणि जे ही माहिती जी आहे तुम्ही UPSC मेन्स पात्र ठरलेल्या SC विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचवायची आहे. यामुळे तुमच्या मित्रांना हे नक्की शेअर करा. अशीच नवीन शिष्यवृत्ती, सरकारी योजना आणि भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.